राम राम मंडळी, कशा आहेत तुम्ही? तर आज मी पहिली वेळेस करणार आहे व्लॉग, नाहीतर मी रोज मिनी व्लॉग टाकतो. ह्यो व्लॉग असणार आहे मोठा व्हिडिओमध्ये, नाहीतर मी रोज छोट्या छोट्या क्लिप्स ॲड करून तुम्हाला एक मिनी व्लॉग देतो. तर आज एक मोठा व्हिडिओ बनणार आहे माझ्या दिवसाचा. तर ते तुम्ही बघा आणि लास्टमध्ये मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा आवडला. आणि आज संडे पण, मग आज काही नव्हतं मला करायला, मग मी मोठा व्लॉग बनवला आहे. तर ते तुम्ही एन्जॉय करा आणि मला लास्टमध्ये सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं. तर आता मी कपडे वाळू घालते स्टँडवर आमच्या. मग हे काम झाल्यावर मला जायचं दुकानावर बाहेर, गहू आणायचे आणि पाणी पण आणायचे, पाण्याची बॉटल भरून चालले बाहेर मम्मीसोबत दुकानात. तर चला. तर गाईज आता मी जसं मम्मीला सांगितलं लॉक काढायला माझं की गाडी स्टार्ट नाही होत, जसं लॉक स्टार्ट केलं मम्मीने तशी गाडी स्टार्ट झाली. तर आता मी आलतो बाहेर मम्मीला घेऊन दुकानावर, कारण की मम्मीला गहू घ्यायचे होते. आता मम्मी बघतीये की कोणची गहूची क्वालिटी चांगली आणि कोणची नाही. जी चांगली क्वालिटीची असेल तीच घेणार आहे मम्मी. आता 42वाली चांगली क्वालिटी दिसली मम्मीला, आता मग मम्मी तीच घेतली. गाईज आता एक खतरनाक मॅटर झाला पाहिजे माझा. तर आता मी रोडच्या साईडला थांबलो होतो आणि तिथं साईडलाच एक छोटा गड्डा होता ज्याच्यात पाणी होतं. साल्या 2 गाड्यांनी आपल्या अंगावर पाणी उडेल भाई, खतरनाक. मग अशा घाण घाण शिवी दिले ना त्यांना त्या दोघांना, मग काय. तर आता आलतो आम्ही घरी. मग मम्मीने सांगितलं जरा माझी शूटिंग काढ गाडी लावताना. मग आता मग सामान घेऊन आलो मी पटक्यास सीडीवरून. तर काही आत्ता आलो आहे माघारी घरी. मम्मीला नेलं दुकानात, जरा काही गहू बिहू आणायचे होते ते आणले. आणि बाहेर रस्त्यातच मॅटर झालं ते तुम्हाला सांगितलं आहे. अजून काय, हां, आज आम्ही पाणीपुरी खाल्ली एवढ्या दिवसानंतर. आणि आत्ता मम्मी बनणार आहे थोड्यानंतर फ्रेंच फ्राईज. जे बनणार की नाही काय माहीत. मम्मी गेली आता वर्षे आंटीकडं. तर आता घरात कोण नाही, मी एकटाच आहे. मी काय करू मला समजत नाही. हां, माझी एक असाइनमेंट राहिली तेवढी लिहितो, मग आता तुम्हाला भेटतो त्याच्यानंतर. तर आता माझी असाइनमेंट झाली लिहून. मग आता मम्मी आली घरी. मग आता मम्मी बोलते की चल बनवू फ्रेंच फ्राईज. तर आता तुम्ही त्याचा व्हिडिओ आणि क्लिप्स बघा काही. तर आत्ता घेतले बघूला. तर आता पाणी भरू याच्यात. तर बघूल घेतले, आता बटाटे घेतले. आता बटाटे पहिलं सोलायचं, मग टाकायचं उकळायला, तर पाणी आपलं गरम होईल. तर आता मम्मी बटाटे सोलू राहिली फ्रेंच फ्राईजला. मम्मी किती वेळ लागण बनायला?
जे काय असेल स्टार्च ते निघून जाईल. मग असं त्याला ते असं काही जादा फुटणार नाही. आणि मस्त पहिले ड्राय करून घ्यायचं फ्राय करायच्या आधी, कारण की आता अजून बॉईल करायला टाकायचं त्यांना. पाणी तापले आता थोडं मीठ टाकायचं पाणीमध्ये. थोडे थोडे करून टाकायचे फ्रेंच फ्राईज त्याच्यात. काढतो तर आता बटाटा शिजले अख्खं, त्याचं पाणी काढलं. आता त्याला वाळायचं, त्याला पेपरने असं मस्त कापडाने सुक्क करायचं. मग त्याला फ्राय करायचं. तर हा बटाटा सुकायला ठेवले फडक्यावर. मग आता काही वेळाने परत याला तळायचं, मग खायचं जेवणासोबत. तर मम्मीनी त्याच्यावरच एक फडकं ठेवून त्याच्यावरच बटाटे ठेवते परत. आता तेल तापले आणि मम्मीनी पण टाकले फ्रेंच फ्राईज तळायला. बघा होते, बघा कसे झाले, क्रिस्पी क्रिस्पी झाले. तर आता मम्मी फडक्यातून काढू राहिली फ्रेंच फ्राईज. पण हे जादाच ओव्हरकुक झालेत मम्मी बोलती बटाटे. तर आता बघू कसे लागते टेस्टला. तर आता ट्राय करू पहिला घास. बरोबर मीठ टाकायचं. मम्मी बोलते मीठ टाकायचं. सगळं तळून झालं मीठ टाकायचं. मीठ आणि हलवायचं. गरम आहे गाईस. हो गाईस, खूप हुरडे. हा होते अजून थोडा हलवायला लागल, नाही तर ते चिटकूनच फ्राय होते. आज मम्मीने केले भाकर आणि शेंगदाण्याचं पिठलं, जे की दर मराठी घरात भेटन. तर आता मस्त ब्राउनिश झालेत, क्रिस्पी. त्याला काढून घ्यायचं. बघा कसं ब्राऊन दिसते तुम्हाला, क्रिस्पी. गाईज आता झाले फ्रेंच फ्राईज मस्तपैकी. मीठ मिरच्या एक्स्ट्रा टाकली, त्याच्यामुळे एक्स्ट्रा दिसतंय असं स्पायसी. तर आजचा व्लॉग कसा आवडला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बाय.